जे ऐकत आहात ते अत्यंत महत्त्वाचं आहे आणि कदाचित तुम्ही प्रथमच ऐकत असाल की शाळीग्रामवरती सेकंड पॉईंट असं पण विचारण्यात येतं की मग शाळीग्राम आम्ही घरामध्ये ठेवला, मग आम्ही बाहेरगावी कुठे जर जाणार असेल तर मग काय केलं पाहिजे, आम्ही तर पूजा नाही करू शकलो, दररोज तुळशी नाही वाहू शकलो तर मग आम्ही काय केलं पाहिजे. ज्या प्लेटमध्ये तुम्ही शाळीग्राम ठेवलेला असाल, डिशमध्ये शाळीग्राम ठेवलेला असाल, उग्र शाळीग्रामचे दोन प्रकार मांडले गेलेले आहेत. एक आहे इतर जेवढे शालिग्राम असतील मग त्याच्यामध्ये सूर्य शालिग्राम असेल किंवा लक्ष्मी सूर्य चक्र शालिग्राम मिळेल किंवा लड्डू गोपाल शालिग्राम असेल किंवा भगवान विष्णूंचे कोणत्या अवतारांत. बरं, आता शंखपूजन याच्यामध्ये सुद्धा अनेक लोकांच्या मनामध्ये डाऊट आहेत, काही प्रश्न आहेत. शालिग्राम पूजन करताना तुम्ही दररोज एक छोटा उपाय करू शकता जो तुमच्यासाठी खूप घरामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी वेव्स वाढवणारा ठरू शकेल. हा एक गुप्त उपाय मी तुम्हाला सांगत आहे, तुम्ही सर्वांनी लक्षात घ्या. माझ्याकडे जो शालिग्राम आहे जो माझ्या रोजच्या पूजनामध्ये आहे तो मी तुम्हाला तो तर दाखवणार आहेच आहे, त्याचं दर्शन तुम्हाला मी आज घडवणार आहे. मुळामध्ये हा अत्यंत दुर्मिळ असलेला शालिग्राम मला ओम सतनम जारेश गुरुजी गौरेश बडे वादा गुरु चैतन्य सिद्ध सद्गुरु महायोगी चंद्रनाथ साहब गौरेश चैतन्य सिद्ध सद्गुरु शंभूजेते गुरु गोरखनाथ बाबा गौरेश नवनाथ 84 गौरेश अलक निरंजन आदेश. आजच्या विशेष भागामध्ये आपण शालिग्राम आणि शालिग्रामबद्दल असलेले समज, गैरसमज आणि शालिग्राम बाबतीत पडणारे अनेकशे प्रश्न याच्यावरती उत्तरे देण्याचा आणि तुम्हाला मार्गदर्शन करण्याचा विशेषतः प्रयत्न मी केलेला आहे. त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता संपूर्णपणे पाहण्याचा आवश्यकपणे प्रयत्न करा. सर्वात प्रथम आपण हे जाणून घेऊयात की शालिग्राम म्हणजे काय किंवा शालिग्राम शिला म्हणजे काय. तुम्ही जाणून असाल की अनेक देवी देवता यांच्या पुरातन मूर्ती या शालिग्रामपासून बनलेल्या आपल्याला आढळायच्या. आजही अनेक देवी देवतांच्या मंदिरांमध्ये शालिग्राम पासून निर्मित असलेल्या मूर्त्यांची प्राणप्रतिष्ठापनाही केली जाते आणि ती सदा सर्वदा पवित्र आणि फलदायी सुद्धा मानली जाते. शालिग्राम म्हणजे नक्की काय आहे तर शालिग्राम म्हणजे हे साक्षात भगवान श्री हरी विष्णूंचे एक रूप आहे. जिथे शालिग्राम असतो तिथे साक्षात भगवान श्री हरी विष्णूंचा पत्नी लक्ष्मी मातेसह सहनिवास मांडला गेलेला आहे. शालिग्राम कुठे उत्पन्न होतात तर याचं सरळ उत्तर आहे की नेपाळ विभागामध्ये जी गंडकी नदी आहे या गंडकी नदीपात्रामध्ये शालिग्राम आपल्याला मिळतात. बरं, गंडकी नदी वर्तमान स्थितीमध्ये ही सर्वांसाठी उघडी आहे, जिथे सर्वजण जाऊ शकतात, आचमन प्रोक्षण करू शकतात आणि शालिग्राम तुमच्या नशिबाप्रमाणे त्या नदीतून प्राप्त होतो अशी आख्यायिका आहे आणि ते वास्तववादी आणि सत्यसुद्धा आहे. गंडकी नदीमध्ये शालिग्राम मिळतात ते तर पवित्र तर आहेतच, कारण खऱ्या अर्थी संपूर्ण विश्वामध्ये जेवढे शालिग्राम मिळतात, पसरले जातात ते गंडकी नदीच्या पात्रातूनच काढले जातात. गंडकी नदीच्या डोहामध्ये जितक्या खोल डोहामध्ये जाल त्या अनुषंगाने तितके जुने किंवा अगदी ज्याला आपण म्हणू की दुर्मिळ असलेले शालिग्राम असतात ते आपल्याला मुख्य गंडकी नदीच्या डोहामधून म्हणजे ते खोल पात्र असते तिथून मिळतात. तर बेसिकली जे शालिग्राम मांडले गेले आहेत किंवा अनेक घराघरांमध्ये जे शालिग्राम पूजले जातात, ज्याला गोपाळ शालिग्राम, काही ठिकाणी गोपाळ लड्डू शालिग्राम जे गोलाकार रूपामध्ये असतात ते गंडकीच्या तीरावरती आपल्याला सर्वत्रपणे पाहायला मिळतात. याहून अधिक सांगायचं झालं तर जे दामोदर कुंड आहे जिथून खऱ्या अर्थी गंडकी नदी किंवा गंडकी नदी ही पेक्षा जास्त जिथे दामोदर कुंडातून शालिग्राम मिळण्याचं जे महत्त्व अधिक प्रमाणामध्ये शास्त्रामध्ये वर्णित आहे. दामोदर कुंडामध्येच खऱ्या अर्थी शालिग्राम हे उत्पन्न होतात, तिथूनच खऱ्या अर्थी भगवान श्री हरी विष्णूंच्या शालिग्रामांची उत्पत्ती ही मांडले गेलेले आहे. तर या दामोदर कुंडामध्ये जे शालिग्राम आता वर्तमान स्थितीमध्ये नेपाळ सरकारद्वारे येथे जाण्यामध्ये सक्त मनाई आहे. नेपाळ सरकारद्वारेच फक्त या ठिकाणी त्यांची परमिशन घेऊनच दामोदर कुंडावरती जाण्याची अनुमती आपल्याला घ्यावी लागते. सर्वसामान्यांसाठी आत्तापर्यंत दामोदर कुंड हे उघडे असायचे, परंतु हल्लीच जे काय आता सरकार पालटलेलं आहे किंवा इतर सर्व गोष्टींकडे पाहता दामोदर कुंडाकडे आपल्याला वर्तमान स्थितीमध्ये जाण्याची अनुमतीही मिळत नाही. परंतु हे सुद्धा तितकंच सत्य आहे की दामोदर कुंड या ठिकाणी जे शालिग्राम मिळतात हे निश्चितपणे प्रभावशाली तर आहेतच, परंतु अत्यंत दुर्मिळ असलेले शालिग्राम हे दामोदर कुंडातून आपल्याला प्राप्त होऊ शकतात. शालिग्रामच्या प्रकारामध्ये जर पाहिलं तर लक्ष्मी विष्णू शालिग्राम असतात, लड्डू गोपाल शालिग्राम असतात, सुदर्शन शालिग्राम असतात. याच व्यतिरिक्त जे कूर्म शालिग्राम मिळतात, मत्स्य अवतारातले शालिग्राम पाहायला मिळतात. दशावतारातले विष्णू भगवानांचे जेवढे अवतार आहेत ते सुद्धा शालिग्रामवरती आपल्याला पाहायला मिळतात. त्याचबरोबर महादेवाचं जे शिवलिंग आहे तर शिवलिंगाचेही शालिग्राम आपल्याला पाहायला मिळतात. डिपेंड ऑन त्या भक्ताच्या नशिबावरती सुद्धा खऱ्या अर्थी म्हणायला पाहिजे आणि त्याच्या भक्तीच्या जोरावरती सुद्धा खऱ्या अर्थी म्हटलं पाहिजे की कोणाला कशा रीतीने शालिग्राम प्राप्त होईल, कोणत्या दशेतला शालिग्राम प्राप्त होईल हे संपूर्णतः त्याच्या भाग्यावरती अवलंबून आहे.
या अनुषंगाने शाळीग्रामची उत्पत्ती किंवा कथा ही वर्णित आहे. कथेच्या बाबतीमध्ये जर म्हणला तर तुळशी मातेच्या संदर्भामध्ये शाळीग्रामची कथा येते. त्यामुळे जेवढे तुळशी लग्न होतात, तुलसी विवाह केले जातात किंवा इव्हन सत्यनारायणची पूजा जरी केली जाते तर त्याच्यामध्ये शाळीग्राम हे अत्यंत महत्त्वाचा मानला गेलेला आहे. तुळशी लग्नामध्ये तर शाळीग्राम बरोबरच खऱ्या अर्थी तो तुळशी मातेचा विवाह हा लावला जातो आणि सत्यनारायणाच्या पूजेमध्ये सुद्धा शाळीग्रामचं पूजन होणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आणि अनिवार्य सुद्धा असतं. आता ही तर झाली एकंदरपणे शाळीग्राम बद्दलची माहिती. बरं, आता शाळीग्राम बद्दलचे जे समज गैरसमज आहेत किंवा बऱ्याच वेळा सबस्क्रायबर असतील किंवा असे काही भेटायला येणारे व्यक्तिरेखा असतील त्यांच्यामार्फत काही प्रश्न विचारले जातात. पहिला प्रश्न प्रामुख्याने विचारला जातो की महिलांनी शाळीग्रामचं पूजन करावे का, म्हणजे स्त्रिया शाळीग्रामचं पूजन करू शकतात का. काही शास्त्रांमध्ये वर्णित आहे की शाळीग्रामचं पूजन विशिष्ट अशा व्यक्तिरेखेनेच केलं पाहिजे, त्याचे नियम कडक असतात. परंतु स्कंद पुराण असेल किंवा वाराह पुराण असेल किंवा पद्मपुराण असेल याचा जर आपण दाखला घेतला तर भगवान श्री हरी विष्णूंनी शाळीग्रामचं पूजन हे सर्वतोपरी सर्व स्त्रियांसहित पुरुषांसहित चारी वर्णासहित सर्वांना करता येईल असं विधान त्याच्यामध्ये उपस्थित केलेले आहे आणि त्याचं उत्तर सुद्धा आपल्याला विशेषतः पद्मपुराणामध्ये मिळते. त्यामुळे शाळीग्रामच्या पूजनाच्या बाबतीमध्ये विशेषतः जो विचारला जाणारा प्रश्न असतो की स्त्रियांनी शाळीग्रामचं पूजन करावे का, तर सरळपणे याचा अर्थ आहे तुम्ही स्त्री असो अथवा पुरुष असो अवश्यपणे तुम्ही शाळीग्रामचं पूजन हे करू शकता. दुसरा पॉईंट, शाळीग्राम पूजनामध्ये महत्त्वाचं पवित्रता हे असावी लागते. शाळीग्राम हे सदा सर्वदा पवित्र असतात आणि पवित्र ठिकाणी पवित्र जागेवरती पवित्र असलेल्या अवस्थेमध्ये शाळीग्रामचं पूजन हे सदा सर्वदा केले जाते. आता पवित्र जागेमध्ये म्हणजे काय, विशेषतः जर तुमचं देवघर वेगळं असेल किंवा जर तुमच्या घरामध्ये मांस, मदिरा, मटण या गोष्टी जर होत नसतील तर तुम्ही शाळीग्रामचं पूजन निस्वार्थपणे करू शकता किंवा निर्विघ्नपणे करू शकता. परंतु समजा तुमच्या घरामध्ये मांस भक्षण होत असेल तर शाळीग्राम किंवा तुमचा देवारा मिनिमम तुमच्या किचनपासून हे लांब तर असायला हवा किंवा जेणेकरून तर त्या घरामध्ये जो येत असलेला किंवा उत्पन्न होणारा धूर असेल किंवा जो वास असेल तो तर तिथपर्यंत गेला नाही पाहिजे. हे तर बेसिकली खूप साधारण विधान याच्यामध्ये पाहायला मिळतात. त्यामुळे जरी तुमच्या घरामध्ये मांस आणि ह्या सर्व गोष्टींचं सेवन होत असेल तर शाळीग्राम हा तुम्हाला पवित्र जागी ठेवणं हे अनिवार्य आहे. थर्ड पॉईंट होतो की शाळीग्रामच्या पूजनामध्ये तुळशी मातेचं महत्त्व किती आहे. अनेक वेळा विचारला जाणार हा सुद्धा प्रामुख्याने प्रश्न आहे. पहा, शाळीग्राम पूजनामध्ये तुलसी माता यांचं महत्त्व अनन्यसाधारण आहेच आहे. जिथे शाळीग्राम पूजन केले जाते तिथे शाळीग्रामवरती तुलसी दल हे वाहनं अनिवार्य निश्चितपणे आहे. आता याच्यामध्ये समजा सकाळ झाली, आपण शाळीग्रामचं पूजन कशा रीतीने करू शकतो. देवी देवतांच्या पूजनाबरोबरच तुम्ही शाळीग्रामचं पूजन सकाळच्या प्रहरामध्ये करू शकता, इव्हन दुपारच्या सुद्धा प्रहरामध्ये करू शकता. याला पूजनाच्या बाबतीमध्ये असे कोणतेही विधी विधान किंवा नियम नाहीत. जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तुम्ही शाळीग्राम भगवानचं विष्णू देवतेचं पूजन करू शकता. विशेषतः ब्रह्ममुहूर्तावरती आणि सकाळी विष्णू मुहूर्तावरती गेलेलं पूजन हे विशेषतः सदा सर्वदा फलदायी मानलं गेलेलं आहे. त्यामुळे शाळीग्राम पूजन करताना दररोज शाळीग्रामवरती शुद्ध जल वाहनं असेल, गंगाजल असेल तर गंगाजल वाहनं असेल, पंचामृत असेल तर पंचामृत वाहनं असेल, त्याचा अभिषेक असेल, दुग्ध अभिषेक किंवा दूध वाहनं असेल, या सर्व गोष्टी तुम्ही दररोज शाळीग्रामवरती करू शकता. जसे देवी देवता यांना आपण धुतो, देवी देवता यांना आपण नऊ माखू घालतो, देवी देवता यांना आपण अभिषेक करतो, स्वच्छ पुसून धुवून ज्या त्या जागी जिथं ठेवतो, त्याच अनुषंगाने तुम्ही शाळीग्रामला सुद्धा स्वच्छ धुवून पुसून अभिषेक करून शाळीग्रामची स्थापना घरामध्ये करू शकता. बरं, आता याच्यामध्ये हा सुद्धा तितकंच सांगणं तुम्हाला महत्त्वाचं आहे की शाळीग्राम जर तुम्ही नवीन घेतला असेल किंवा तुम्हाला प्राप्त झालेला असेल तर शाळीग्रामची प्राणप्रतिष्ठापना करण्याची गरज नसते. शाळीग्राम हे सदा सर्वदा स्वयं प्राणप्रतिष्ठित मानल्या गेलेले आहेत. जसे नर्मदेश्वर शिवलिंग हे स्वयं प्राणप्रतिष्ठित असतात तसेच शाळीग्राम सुद्धा स्वयं प्राणप्रतिष्ठापित असतात. यांना विशेष असं पूजा किंवा विशेष अशा विधानाद्वारे त्यांच्यामध्ये प्राणप्रतिष्ठापना करण्याची गरज नाही. त्यामुळे तुम्ही ज्या ठिकाणी तुम्हाला शाळीग्राम उपलब्ध होईल, तुमच्याकडे येईल, तुम्ही ॲज इट इज त्याला घरामध्ये आणून त्याचं पूजन करू शकता. बरं, आता पूजनामध्ये आम्ही अभिषेक असेल करू शकतो, दररोज पाण्याने स्नान घालणं, गंगाजलने स्नान घालणं या गोष्टी करू शकतो. विशेषतः प्रयत्न करा की शाळीग्राम ठेवताना थोडेसे एका छोट्याशा डिशमध्ये किंवा खऱ्या अर्थी जर पाहिले शास्त्रामध्ये तर चांदीची वाटी असावी, चांदीची प्लेट किंवा सोन्याच्या प्लेटमध्ये शाळीग्राम ठेवावा असं वर्णन येतं. परंतु काला रूपाप्रमाणे कालमानाप्रमाणे जसं आपली शक्ती असेल त्या अनुषंगाने आपण पूजन वर्तमान स्थितीमध्ये तर करत आहोतच की. मग
शालिग्राम पूजन करताना जरी तुमच्यामध्ये घरामध्ये देवार असेल तर एखादी छोटीशी डिश घ्यावी, त्याच्यावरती शालिग्राम ठेवावा. शालिग्राम उघडा पण ठेवू नये. थोडंसं एक सुंदर असे कापड किंवा मखमली असे छोटासा कापडाचा तुकडा ठेवून त्याच्यावरती शालिग्राम तुम्हाला ठेवायचा आहे. शालिग्राम ठेवल्याच्या नंतर शालिग्रामला विशेषतः गोपीचंदन अत्यंत प्रिय मानला गेलेला आहे. भगवान विष्णूच्या पूजेमध्ये, शालिग्रामच्या पूजनामध्ये गोपीचंदन याला विशेष महत्त्व आहे. त्यामुळे जर गोपीचंदन तुम्हाला मिळाला, आजकाल ॲमेझॉन असेल, फ्लिपकार्ट असेल किंवा जवळपासचे जेवढे काही साहित्य पूजा सामुग्रीचे दुकाने असतात तिथे इझिली हे गोपीचंदन आपल्याला उपलब्ध होतेच. तुम्ही गोपीचंदन आणावे आणि गोपीचंदनाचा एक टीका शालिग्रामला औषधामध्ये दररोज देण्याचा प्रयत्न करावा. यानंतर सर्वात मुख्य घटक येतो की तुलसी दल म्हणजे तुळशी वाहण्याचा. तुळशी दररोज शालिग्रामवरती पूजन झाल्याच्या बरोबर तुम्हाला तिथे वाहणं हे अनिवार्य आहे. तुलसी आणि शालिग्राम हे एकमेकांपासून लांब कदापि ठेवू नये, हा सर्वात महत्त्वाचा पॉईंट. जो प्रश्न विचारला जातो तुळशीचं महत्त्व काय, तर जसं महादेवाच्या पूजनामध्ये बिल्वपत्र्याचं अनन्यसाधारण महत्त्व, तसंच महत्त्व शालिग्रामच्या पूजनामध्ये तुलसी मातेचं आहे. त्यामुळे तुलसी माता आणि शालिग्राम हे कधीही एकमेकापासून वेगळे राहू शकत नाहीत. त्यामुळे अवश्यपणे तुम्ही तुलसी दल त्या शालिग्रामवरती अर्पण करावे. याचबरोबर तुम्ही बेलपत्र सुद्धा शालिग्रामवरती अर्पण करू शकता. हो, जे ऐकत आहात ते अत्यंत महत्त्वाचं आहे आणि कदाचित तुम्ही प्रथमच ऐकत असाल की शालिग्रामवरती बिल्वपत्र म्हणजे बेलपान सुद्धा वाहिले जाते. हे सुद्धा शुभ प्रतीक मानले गेलेले आहेच आहे, परंतु तुलसी दल वाहणं हे अनिवार्य आहे. आता यानंतर एक प्रश्न उपस्थित होतो की शहरीकरणामध्ये किंवा समजा आम्ही फ्लॅटमध्ये राहत असेल किंवा आमच्याकडे तुलसी अवेलेबल होत नसेल किंवा तुळशीच नसेल, घरामध्ये नसेल, मार्केटमध्ये नसेल, असं होऊ शकतं बरेच वेळा. एकादशी द्वादशीला या गोष्टी उद्भवताना दिसतात. तुळशी दल मार्केटमध्ये अवेलेबल सुद्धा राहत नाहीत किंवा मोठ्या काही असे काही तिथे असेल तरी सुद्धा तुळशी मिळत नाही. मग अशा वेळी काय करायचे? सेकंड पॉईंट असं पण विचारण्यात येतं की मग शालिग्राम आम्ही घरामध्ये ठेवला, मग आम्ही बाहेरगावी कुठे जर जाणार असेल तर मग काय केलं पाहिजे? आम्ही तर पूजा नाही करू शकलो, दररोज तुळशी नाही वाहू शकलो, तर मग आम्ही काय केलं पाहिजे? तर याचं उत्तर देताना मी तुम्हाला अत्यंत एक सोपा मार्ग सांगत आहे. समजा तुमच्या घरामध्ये शालिग्राम आहे, दररोज पूजा तर करताय, तुलसी दल दररोज सुद्धा वाहताय, परंतु कदाचित कधी कधी असं होऊ शकतं की तुलसी दल तुम्हाला भेटलं नाही किंवा असंही होऊ शकतं की तुम्हाला 2-4 दिवस कुठेतरी परगावी जाण्याला लागत असेल, बाहेरगावी जाऊ तुम्हाला लागत असेल. मग घरामध्ये शालिग्राम ठेवलाय, मग तुलसी कोण वाहणार? अशा वेळी तुम्ही एक उपाय अवश्यपणे करू शकता. जवळच्या सराफ दुकानामध्ये जाऊन, म्हणजे जिथे सोन्या चांदीची विक्री केली जाते अशा दुकानांमध्ये जाऊन एक चांदीचं तुलसी दल, तुळशीचं पान, चांदीचं तुळशी पान इझिली मिळतं आपल्याला सराफांच्या दुकानामध्ये, तर चांदीचं तुळशीचं पान तुम्ही विकत घेऊन यावे आणि ज्या वेळेस तुम्ही बाहेरगावी जाणार असाल किंवा ज्या वेळेस तुम्हाला तुलसी दल, तुळशी भेटत नसेल त्या दिवसामध्ये किंवा बाहेरगावी जाताना तुम्ही ते तुलसी दल चांदीचं शालिग्रामवरती वाहू शकता. जेणेकरून जे शालिग्राम आणि तुलसी माता यांचं जे पूजनाचं विधान सांगितलेलं आहे यामध्ये सुद्धा कदापि खंड पडत नाही. शालिग्राम भगवानला तुम्ही प्रार्थना करावी की हे शालिग्राम भगवान, मी अमुक एवढ्या दिवसांसाठी बाहेरगावी जात आहे किंवा आज मला तुलसी दल भेटलेलं नाही, त्यामुळे हे चांदीचं जे तुलसी दल आहे हेच तुम्ही स्वीकार करावा आणि मला कृतार्थ करावे, असं शालिग्रामला तुम्ही प्रार्थना करू शकता. भगवान विष्णू निश्चितपणे तुमची प्रार्थना ऐकतात. शालिग्राम महाराज सर्व ऐकत असतात आणि तुम्हाला कृपा आशीर्वाद सुद्धा देतात. तिसरा आणखीन एक प्रश्न बाहेरगावी जाण्यासंदर्भातलाच. ज्यावेळेस तुम्ही शालिग्राम घरामध्ये असेल, तुम्ही दररोजच्या पूजनामध्ये शालिग्रामचं पूजन करत असाल आणि समजा तुम्हाला बाहेरगावी जावे लागले, घराला कुलूप लावून 4-5 दिवसांसाठी, 8-10 दिवसांसाठी समजा तुम्हाला बाहेरगावी जावे लागले, मग अशा वेळी काय करायचे आहे ते पण तुम्ही लक्षात घ्या. ज्या प्लेटमध्ये तुम्ही शालिग्राम ठेवलेला असाल, डिशमध्ये शालिग्राम ठेवलेला असाल, त्याच्यामध्ये बाहेरगावी जाण्याच्या पूर्वी त्या सकाळीच थोडेसे गंगाजल त्या प्लेटमध्ये तुम्ही भरायचे आहे. गंगाजल तर आज इझिली तुम्हाला कोणत्याही वेबसाईटवरती अवेलेबल मिळते, जवळच्या दुकानांमध्ये सुद्धा मिळते. गंगाजल थोडेसे त्या डिशच्या समपातळीवरती, थोड्याशा पातळीमध्ये ते भरून त्याच्यावरती तुम्हाला शालिग्राम ठेवून गोपीचंदन लावून आणि जे तुलसी दल जे आहे, जे चांदीचं तुम्ही ठेवणार आहात ते तुम्ही तिथे व्हायचे आहे. शालिग्राम महाराजांना तुम्हाला सांगायचं आहे की अमुक एवढ्या दिवसांसाठी मी बाहेरगावी जात आहे, त्यामुळे मी तुम्हाला आज गंगाजलमध्ये स्थान देऊन त्याच्यावरती तुलसी दल चांदीच्या स्वरूपामध्ये वाहून मला तुमचा आशीर्वाद प्राप्त व्हावा, काय असेल तर क्षमा असावी, चुकलं असेल तर माफ करावे, असं बोलून तुम्ही तुमच्या परगावी म्हणा किंवा इतर ठिकाणी जाऊ शकता. हा सुद्धा विशेष उपाय मानला गेलेला आहे, जेणेकरून जे दररोजचे केलं जाणारं शालिग्राम पूजन आहे त्याचं सर्वतः पुण्य तुम्हाला, जरी तुम्ही बाहेरगावी असाल तरी सुद्धा ते तुमच्या पदरी निश्चितपणे पडणारे आहे. शालिग्रामच्या प्रकारांमध्ये विशेषतः उग्र शालिग्रामचे 2 प्रकार मांडले गेलेले आहेत.
एक आहे नरसिंह लक्ष्मी शालिग्राम, हा सुद्धा उग्र शालिग्राम मानला गेलेला आहे. आणि दुसरा आहे पूर्ण सुदर्शन शालिग्राम, हा सुद्धा अतिउग्र मानला गेलेला आहे. मग आता या दोन्ही प्रकारांमध्ये फरक काय आहे, किंवा या दोन उग्र प्रकारांमध्ये सामान्य शालिग्राममध्ये फरक काय येतो? सामान्य शालिग्रामचं पूजन आपण इझिली करू शकतो, घराघरांमध्ये होते. परंतु जिथे नरसिंह लक्ष्मी शालिग्राम असतात किंवा पूर्ण सुदर्शन शालिग्राम असतात, आता पूर्ण सुदर्शन शालिग्राम म्हणजे काय हे आपण पाहणार आहोतच. परंतु हे जे दोन शालिग्राम आहेत यांचं पावित्र्य हे इतर शालिग्रामच्या तुलनेमध्ये कटाक्षाने पाळणं तितकंच खूप महत्त्वाचं आहे. शालिग्रामला पावित्र्य पाळणे म्हणजे काय? जिथे शालिग्राम तुम्ही ठेवत असाल तिथे सर्वतोपरी स्वच्छता असणे, घरामध्ये कोणत्याही पद्धतीचं मांस भक्षण न करणे, म्हणजे विशेषतः या दोन शालिग्रामच्या बाबतीमध्ये बोलत आहे, कन्फ्युजन करून घेऊ नका. लक्ष्मी नरसिंह शालिग्राम आणि दुसरा म्हणजे पूर्ण सुदर्शन शालिग्राम, या दोन शालिग्रामच्या बाबतीमध्ये या गोष्टी बोलत आहे. त्यामुळे घरात पावित्र्य जपणे किंवा मांस भक्षण न करणे, दररोज त्याचं पूजन करणे, तुलसी दल त्याच्यावरती दररोज वाहणे आणि स्वतः साधक सुद्धा संपूर्णतः पवित्र आणि सात्विक असणे हे खूप महत्त्वाचं आहे शालिग्राम पूजन करणाऱ्या साधकांच्या बाबतीमध्ये. अशा साधकांनी दररोज फक्त आंघोळ केल्याच्या नंतरच शालिग्रामला स्पर्श करावा किंवा तो केला गेला पाहिजे, केला सुद्धा जातो. म्हणजे अपवित्र अवस्थेमध्ये शालिग्रामला कधीही स्पर्श केला जात नाही, हे तुम्ही विधान डोक्यामध्ये फिट करा. ज्यावेळेस तुम्ही पूर्णतः स्वच्छ आणि शुचिर्भूत अवस्थेमध्ये असता तेव्हा शालिग्रामला स्पर्श करण्याचा अधिकार आहे, हे सुद्धा तितकंच सत्य आहे. इतर शालिग्रामचे जेवढे भाग पडतात, जे बेसिकली सर्वच्या सर्व घरांमध्ये पूजित केले जातात, त्यांच्या बाबतीमध्ये जे नियमांची कठीणता आहे ती एवढी कठीणता त्यांच्यामध्ये दिसत नाही जेवढे लक्ष्मी नरसिंह किंवा पूर्ण सुदर्शन शालिग्राममध्ये पाहायला मिळते. इतर जेवढे शालिग्राम असतील, मग त्याच्यामध्ये सूर्य शालिग्राम असेल किंवा लक्ष्मी सूर्य चक्र शालिग्राम मिळेल किंवा लड्डू गोपाल शालिग्राम असेल किंवा भगवान विष्णूंच्या कोणत्या अवतारांचा, इव्हन शिवलिंगाचा शालिग्राम असेल, यांच्या बाबतीमध्ये नियम थोडेसे शिथिल पाहायला मिळतात. त्या अनुषंगाने तुम्ही या गोष्टी समजून घेऊ शकतात. आता माझ्याकडे जो शालिग्राम आहे, जो माझ्या रोजच्या पूजनामध्ये आहे, मी तुम्हाला तो तर दाखवणार आहेच आहे, त्याचं दर्शन तुम्हाला मी आज घडवणार आहे. मुळामध्ये हा अत्यंत दुर्मिळ असलेला शालिग्राम मला जिथे दामोदर कुंड आहे, या दामोदर कुंडातून मला प्राप्त झालेला आहे. त्याचं पूजन सदा सर्वदा सर्व काळ मी स्वतः माझ्या घरामध्ये करत असतो. आणि हा शालिग्राम हा पूर्ण सुदर्शन शालिग्राम आहे. आता पूर्ण सुदर्शन शालिग्राम म्हणजे काय किंवा सुदर्शन शालिग्राम म्हणजे काय, याच्यातील तुम्हाला भेद मी आज सांगत आहे. जेवढे शालिग्राम असतात, शालिग्राम ज्यावेळेस त्याचे दोन भाग केले जातात, त्याच्यामध्ये तुम्हाला एक चक्र दिसेल ज्याला सुदर्शन चक्र म्हणले गेलेलं आहे. म्हणजे दोन्ही भागांमध्ये चक्र तुम्हाला पाहायला मिळतात, याही भागामध्ये आणि याही भागामध्ये. परंतु पूर्ण सुदर्शन शालिग्राम म्हणजे जे दामोदर कुंडामध्ये प्राप्त होतात, जे संपूर्णतः पूर्ण चक्राकार स्वरूपामध्ये असतात, त्याच्या अवतीभोवती आजूबाजूला कोणताही पद्धतीचा पत्थर किंवा शालिग्राम किंवा दगड हा दिसत नाही. ते पूर्णतः सुदर्शन चक्राप्रमाणे सर्वस्वी गोलाकार रूपानेच असतात आणि ते दामोदर कुंडातनं प्राप्त होतात. हे पूर्ण सुदर्शन शालिग्राम मानले गेलेले आहेत. यांच्यामध्ये साक्षात भगवान श्री हरी विष्णू हे द्वैत स्वरूपाने विराजमान होतात, याच्यामध्ये तर तिळमात्र शंका नाही आहे. या शालिग्रामचं दर्शन पुण्य असे पतित पावन दर्शन मी तुम्हाला आज घडवणार आहे, ते पण आपण पाहणारच आहोत. याचबरोबर आता शालिग्रामचं ज्यावेळेस तुम्ही घरामध्ये पूजन करता, याच्यामध्ये हे सुद्धा खासियत आहे बरं का, की शालिग्राम पूजनामध्ये शंख पूजन असणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं असतं. बरं, आता शंख पूजन याच्यामध्ये सुद्धा अनेक लोकांच्या मनामध्ये डाऊट आहेत, काही प्रश्न आहेत. मग शंख नक्की आम्ही कोणता घ्यावा, दक्षिणावरती घ्यावात की उत्तरावरती घ्यावात की विविध प्रकार पडतात त्यातील घ्यावात. मुळामध्ये शंखाच्या बाबतीमध्ये ओरिजिनॅलिटी ही खूप कमी पाहायला मिळते. जेवढे मार्केटमध्ये दक्षिणावर्ती शंख या नावाने विकले जातात, त्याच्यामध्ये सुद्धा कुठे ना कुठे ओरिजिनॅलिटीवरती प्रश्नचिन्ह उपस्थित होतो. त्यामुळे शंखाच्या बाबतीमध्ये एक वेगळा एपिसोड मी बनवण्याचा प्रयत्न करेल. आजची जी माहिती देत आहे मी शालिग्रामच्या संदर्भात देत आहे, त्यामुळे ही गोष्ट समजून घ्या की शंखाद्वारे शालिग्रामचं पूजन करणं, आंघोळ घालणं शालिग्रामला हे अत्यंत पवित्र मानलं गेलेलं आहे. बरं, आता शंख नसेल तर मग आम्ही शालिग्राम पूजन करू शकतो का? निस्वार्थपणे अवश्यपणे तुम्ही शालिग्रामचं पूजन घरामध्ये करू शकता, जरी तुमच्या घरात शंख नसेल तरी सुद्धा. शालिग्राम पूजन करताना तुम्ही दररोज एक छोटा उपाय करू शकता, जो तुमच्यासाठी खूप घरामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी वेव्स वाढवणारा ठरू शकेल. हा एक गुप्त उपाय मी तुम्हाला सांगत आहे, तुम्ही सर्वांनी लक्षात घ्या. ज्यावेळेस तुम्ही शालिग्राम भगवानचं पूजन करता, घरामध्ये गंगाजल असेल किंवा साध्या जलने तुम्ही ज्यावेळेस शालिग्रामवरती सर्वप्रथम पाणी ओतता, त्यावेळेस तुम्हाला तुमचं नाव आणि गोत्र सांगून शालिग्राम महाराजांना तुम्ही आज त्यांना आंघोळ घालतात किंवा अभिषेक करतात, गंगाजल असेल किंवा शुद्ध जल असेल त्यांना सांगावे आणि शालिग्रामवरती ते पाणी तुम्ही ओतावे. श्री विष्णवे नमः, श्री विष्णवे नमः म्हणत किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राद्वारे तुम्ही शालिग्रामचं पूजन करायचं आहे. म्हणजे त्याच्यावरती पाणी ओतायचं आहे, आंघोळ घालायचं आहे किंवा अभिषेक करायचा आहे. बरं, प्लेटमध्ये जे पाणी मग साठेल, शालिग्रामवरनं पडलेलं जेवढं पाणी आहे
ते प्लेटमधलं पाणी तुम्हाला एखाद्या फुलपात्रामध्ये किंवा एखाद्या ग्लासमध्ये घ्यायचं आहे आणि संपूर्ण घरामध्ये ते पाणी तुम्हाला शिंपडायचं आहे. यामुळे काय होते तर घरामध्ये नकारात्मकता, निगेटिव्ह एनर्जी ही शक्यतो राहत नाही. घरामध्ये सात्विक आणि पॉझिटिव्ह एनर्जीज, लहरी या उत्पन्न होतात. शेवटी जे घरामध्ये तुम्ही पाणी शिंपडत आहात ते शाळीग्राम भगवानच्या अंगावरचं पाणी आहे. हे निश्चितपणे तुमच्या घरामध्ये मांगल्य आणि एक पद्धतीची सात्विकता हे उत्पन्न तर करतेच आणि घरामध्ये वाईट शक्ती यांचा प्रादुर्भाव होण्यापासून सुद्धा रोखते. त्यामुळे हे सुद्धा उपाय तुम्ही याच्या भागामध्ये समजून घेतला आहे. तुम्ही हा उपाय सुद्धा करू शकता. फुलांच्या बाबतीमध्ये म्हणलात तर जे अवेलेबल होतील ते फुले तुम्ही वाहू शकता. गुलाब असेल किंवा मोगरा असेल, ज्या अनुषंगाने तुम्हाला तुमच्या परिस्थितीप्रमाणे, विभागाप्रमाणे, काल ऋतुमानाप्रमाणे जे फुलं अवेलेबल होतील तुम्ही ते शाळीग्रामवरती अर्पण करू शकता. शाळीग्राम भगवानची आरती करू शकता. दररोजच्या आरतीमध्ये गणपतीच्या आरतीबरोबर विष्णू असेल किंवा जरी नाही केली तर गणपतीची आरती करताना शाळीग्राम भगवानला तुम्ही आरती फिरवू शकता. कापूर केलेली किंवा कापूर आरती ज्याला म्हणूयात, कापूराने केलेली आरती. कापूर आरती म्हणजे याचा अर्थ वेगळा घेऊ नये. कापूराने केलेली आरती ही विशेषतः प्रिय आहे शाळीग्राम भगवानला. त्यामुळे आरती करताना कापूर थोडासा पेटून शाळीग्रामवरती ओवाळला तरी सुद्धा याच्यामध्ये पूर्णत्व प्राप्त होते. जो नैवेद्य तुम्ही शाळीग्राम भगवानला दाखवता, साखरेचा असेल, दुधाचा असेल, त्याच्यामध्ये पण प्रयत्न करा की एक तुळशीचं दल म्हणजे तुळशीचं पान त्या नैवेद्यावरती ठेवून तुम्ही तो नैवेद्य अर्पण करण्याचा. हा सुद्धा शाळीग्राम महाराजांना अत्यंत प्रिय आहे. या अनुषंगाने ह्या बेसिक गोष्टी आहेत जे तुम्ही आज समजून घेतल्या. सांगताना तर मी एवढं सांगेल की आपल्या भाग्याने खऱ्या अर्थाने शाळीग्राम पूजन करण्याचं आपल्याला भाग्य लाभते. आपल्या नशिबात असेल त्या अनुषंगाने शाळीग्राम सुद्धा आपल्याला प्राप्त होतात. आणि शाळीग्राम आणि भगवान श्रीहरी विष्णूंचं शिवलिंग हे ज्या ठिकाणी विराजमान असते तुम्ही यकीन माना त्या घरामध्ये सुख, संपत्ती आणि अष्ट ऐश्वर्य, अष्टलक्ष्मी ही तिथे निश्चितपणे वास करते. यामध्ये तीळ मात्र शंका नाही आहे. त्यामुळे जे घर, ज्या घरांमध्ये भगवान महादेवांचे शिवलिंग पूजन होत असेल, त्याचबरोबर महाविष्णूंच्या शाळीग्रामचं पूजन होत असेल, ज्या घरामध्ये शंख असतील, असे घर हे सदा सर्वदा स्वर्गाचे सुख हे भोगतात हे सुद्धा निश्चितपणे सत्य आहे. आता आपण दर्शन करूया शाळीग्राम भगवान. जे दुर्मिळ असलेलं दर्शन मी तुम्हाला आता घडवत आहे माझ्या घरामध्ये असलेले शाळीग्राम भगवानचं, ते आपण करूया. आता जे दर्शन तुम्ही करत आहात हे भगवान शाळीग्रामांचं दर्शन तुम्ही करत आहात, जे पूर्ण सुदर्शन शाळीग्राम मांडले गेलेले आहेत, जे मला नेपाळ विभागातून दामोदर कुंडातून प्राप्त झालेले आहे. तर तुम्ही पाहू शकत असाल की कशा रीतीने हे शाळीग्राम तुम्हाला दिसत आहे. हे पूर्ण सुदर्शन चक्रयुक्त शाळीग्राम मांडले गेलेले आहे, जे पूर्णतः सुदर्शन चक्रयुक्त शाळीग्राम आहे. जसे की मी मगाशी म्हटलं, याच्या आजूबाजूला वर खाली साईडला कुठेही तुम्हाला एक्स्ट्रा पत्थर किंवा स्टोन हे दिसणार नाही. हे साक्षात भगवान श्रीहरी विष्णूंचे पूर्ण सुदर्शन शाळीग्राम आहे. ओम नमो नारायण. चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना सद्नमो. गुरुजी को आदेश, शाला निरंजन आदेश.